नमस्कार मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक पालकाला आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न पडलेला असतो। अनेकदा कामामुळे किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे बाळाला वेळ देता येत नाही, पण यावर एक खास उपाय आहे आणि तो केंद्र सरकारने आणलेला आहे एक महत्त्वाचा योजनेमधून। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकार एक अशी योजना चालवत आहे जी तुमच्या बाळासाठी एक सुरक्षित आणि प्रेमळ घर तयार करायला मदत करते। या योजनेला पाळणा योजना असे म्हणतात। ही योजना नेमकी काय आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर केंद्र सरकारची जी पाळणा योजना आहे तर ती राज्य सरकारने राज्यात राबवण्यासाठी एक शासन निर्णय देखील पारित केलेला आहे आणि तो शासन निर्णय देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो। मित्रांनो, तुमचं बाळ जरी दिवसभर घरात एकटं असेल किंवा तुम्हाला त्याला दिवसभर सांभाळायला कोणी नसेल तर काळजी करू नका, ही योजना तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते। चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। या योजनेचे उद्दिष्ट काय आहे नेमकी, तर ही योजना कामावर जाणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना सुरक्षित वातावरण सांभाळण्यासाठी मदत करते। यात सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण असतं, बाळासाठी पौष्टिक आहार प्रदान केला जातो आणि शैक्षणिक खेळ आणि क्रियाकलाप सुद्धा या योजनेअंतर्गत दिल्या जातात। मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणाची नोंदणी सुद्धा या पाळणा योजनेअंतर्गत केली जाते। किंवा आता मित्रांनो, ही पाळणा कशा पद्धतीने असणार आहे, जशी तुमची अंगणवाडी तशाच पद्धतीने हा पाळणा असणार आहे। आता या पाळण्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सुविधा किंवा तुमच्या बाळाला कोणकोणत्या सुविधा या दिले जाणार आहेत, तर झोपण्याच्या सुविधांसह डे केअर सुविधा असणार आहे। त्यानंतर 3 वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्दीपन आणि 3 ते 6 वर्षाच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण सुद्धा याच्यामध्ये प्रदान केलं जाणार आहे। त्यानंतर पूरक पोषण आहार स्थानिक स्तरावर मिळणार आहे। त्यानंतर वाढीचे निरीक्षण आणि संनियंत्रण हे देखील याच्यामध्ये असणार आहे। मित्रांनो, आरोग्य तपासणी आणि लसीकरण सुद्धा पाळणा अंतर्गत बाळाला दिलं जाणार आहे। आता केंद्र सरकार मागोमाग राज्य सरकारने सुद्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन पाळणा सुरू करण्यात यावे राज्यात। त्यानंतर पाळणाची जागा पुरेशी असावी, साधारण स्वयंपाकघर आणि बालकांना खेळण्यासाठी हॉल अशा किमान 2 खोल्या असाव्यात। त्यात प्रति बालक 6 ते 8 चौरस फूट याप्रमाणे खेळण्यासाठी पुरेशी जागा असणं गरजेचं आहे। पाळणा स्वच्छ, हवेशीर व प्रकाशमय असावे। वीज पुरवठा उपलब्ध असणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर पाळणामध्ये नियमित पिण्याचे पाणी असणं गरजेचं आहे। बालस्नेही शौचालय, वीज इत्यादी भौतिक सुविधा या केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात याव्या। या राज्य सरकारने आता जे स्थानिक प्रशासन येतात, स्थानिक प्रशासन अंगणवाडीच्या प्रशासनाला या सूचना किंवा या निर्देश त्यांनी दिलेले आहेत। मित्रांनो, आता पाळणा योजनेअंतर्गत बालकांना खाण्यापिण्याच्या कोणकोणत्या गोष्टी दिल्या जाणार, तर पाळण्यातील बालकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये पुरेसे पोषणयुक्त असणं गरजेचं आहे। त्यानंतर याकरिता 3 वेळा आहार, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण गरम शिजवलेले आणि 3 संध्याकाळचा नाश्ता देण्यात यावा। मित्रांनो, त्यानंतर 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता, ज्यामध्ये दूध, अंडी, केळी, स्थानिक उपलब्धतेनुसार इतर फळे याचा समावेश असणं गरजेचं आहे। त्यानंतर पाळणामधील बालकांचे वजन महिन्यातून एकदा घेऊन त्याबाबतची विहित नोंद असणं गरजेचं आहे। पाळणामध्ये नोंद केलेल्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांनी दर तिमाही किमान एकदा केली पाहिजे। त्यानंतर पाळणामध्ये आवश्यक ते प्रथमोपचार साहित्य असावे, त्यातील औषधांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे। खेळांचे अत्यावश्यक साहित्य आणि अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षणासाठी अध्यापन शैक्षणिक साहित्य जे बालकांद्वारे थेट हाताळले जाऊ शकते ते बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून दिले। तर अशा पद्धतीने राज्यात आता केंद्र सरकारची पाळणा योजना राबवण्यात येणार आहे। पाळणा योजनेअंतर्गत जे मातापिता कामावर जातात आणि त्यांच्या बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं, तर ही पाळणा योजना त्यांच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते। ते आपल्याला बाळाला तिथं पाळणामध्ये देऊन ते आरामात कामाला जाऊ शकतात आणि पाळणामध्ये तुमच्या बाळाची सगळी केअर ही केली जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो।